यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ वडगा हवेली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या कार्यक्रमाला सभासद, शेतकरी बांधव, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गावात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून सहकार पॅनेलच्या प्रचार प्रारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। प्रचार शुभारंभानिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। फटाक्याची आतिषबाजी आणि घोषणाबाजींच्या वातावरणात डॉक्टर सुरेश भोसले व आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। यानंतर गावातील मारुती मंदिरात धार्मिक विधी पार पाडण्यात आले। नारळ फोडून आणि देवाचे आशीर्वाद घेऊन प्रचार मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि सहकार पॅनेलच्या विजयासाठी प्रार्थना केली। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सुरेश भोसले यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। यावेळी उपस्थितांनी संवाद साधत मान्यवरांनी गेल्या 11 वर्षातील कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला। शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून कारखान्याने विविध विकास कामे राबवली असून उत्पादन वाढ, आर्थिक शिस्त, सभासद कल्याण आणि विकासाभिमुख धोरणांमुळे कारखान्याने यशस्वी वाटचाल केल्याचे त्यांनी सांगितले। सभासदांचा विश्वास आणि शेतकरी बांधवांचे सहकार्य हेच कारखान्याच्या यशाचे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले। आगामी काळात कारखान्याला अधिक सक्षम, आधुनिक आणि शेतकरी हिताचे केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कारखान्याच्या विकासाची गती कायम राखत सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार पॅनेल कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। कारखान्याच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्यासाठी आणि विकासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले। आज जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ झाला। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। मागच्या निवडणुकीमध्ये 11,000च्या मताधिक्यानं जयवंतराव भोसले सहकार पॅनलला निर्विवाद वर्चस्व सभासद बांधवांनी दिलं होतं। आज देखील अत्यंत चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे। मागच्या वर्षीपेक्षा मागच्या 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यापेक्षा जास्त आघाडी आमच्या पॅनलला मिळेल अशी आमची खात्री आहे। अत्यंत चांगलं पॅनल हे आम्ही तयार केलेलं आहे। खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकांचा आहे। लोकांना वाटतं की 11 वर्षापासून आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सहकारी संस्था चालवली गेली आहे त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये चालावी। त्यामुळं डॉक्टर सुरेश बाबांच्या पाठीशी उभं राहण्याची मानसिकता ही लोकांनी केलेली आहे। त्यामुळं एक खूप घवघवीत यश या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मिळताना दिसतं। बाबा 120 किलो साखर मोफत देणार असं त्यांनी सांगितलं। मुळात 2010 पासून 2015 पर्यंत ही मंडळी सत्तेमध्ये होती। त्यावेळेला 1 किलो सुद्धा साखर तुम्हाला निशुल्क देता आली नाही आणि आज ज्या वेळेला तुम्ही सत्तेतच येणार नाही, तुम्हाला काही जमणारच नाही, त्यावेळेला तुम्ही काही घोषणा करताय। सभासद सुज्ञ आहे, चांगल्या लोकांच्या ताब्यात आजपर्यंत सत्ता राहिलेली आहे आणि आत्ता सुद्धा हे स्पर्धेमध्येच नसणारे सगळे मंडळी आहेत। त्यामुळं यांनी काही घोषणा केली तरी सुद्धा त्या घोषणेमध्ये काही तथ्य नाही, सभासद ओळखतो। बाबा 7,500 पाणीपट्टी करणार आहे ते त्यात अशक्य होईल का किंवा आता मुळात तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला हे महाशय सत्तेत होते 2010 पासून 2015 पर्यंत, त्यावेळेला विजेचा दर हा सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांना हा 72 पैसे होता। आज विजेचा दर हा 1 रुपये 88 पैसे झालाय। मग 72 पैसे दर होता त्यावेळेला तुम्ही 7,000 रुपये पाणीपट्टी आकारत होता 5 वर्ष। त्यावेळेला तुम्हाला हा साक्षात्कार का नाही झाला की 7,500? आज जसा साक्षात्कार होतोय त्यावेळेला 3,500 घ्यायला पाहिजे होती पाणीपट्टी। त्यामुळं तुम्ही सत्तेमध्ये असताना काय गुण उधळले, तुम्हाला जेलची हवा का खायला लागली, तुमची केस मिटली का, अजूनही जामिनावर तुम्ही बाहेर निवडणूक लढवायला निघालाय। त्यामुळे लोक तुम्हाला बिलकुल थरा देणार नाही।
ही माझी खात्री आहे.